नमस्कार मित्रांनो, तर आज आमची एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी आहे. त्या निमित्ताने आम्ही निघणार आहोत आता कारल्याला. तर पहिला आम्ही जाणार महडला, नंतर जाऊ कारल्याला. तर तुम्ही बघत राहा आणि कंटिन्यू. आमचा टायमिंग होता 1चा, वाजले 2:30 वाजले. तर आता आम्ही असतेच जाणार आणि आम्ही जाणार आहोत आरतीला संध्याकाळच्या. तर बघूया. एंगेजमेंट अॅनिव्हर्सरीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. तुला पण माझ्याकडून. आणि आज अॅनिव्हर्सरी निमित्त आम्ही निघालोत कारल्याला. साखरपुड्याची. हा, साखरपुड्याची अॅनिव्हर्सरी आमच्या. 1 वर्ष झाला मला बघता बघता. म्हणून रसून फुगून हसून खेळत मस्त की 1 वर्ष काढला. वर्ष असं वाटतं महिनाच झालाय. आणि आता आम्ही निघालोत कारल्याला. तर असे सोबत राहा आमच्या. 100%. आणि ब्लॉग नंबर आहे 4 नंबर. आणि तुम्हाला ब्लॉग पण बघायला भेटेल आणि रील्स पण बघायला भेटेल. तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कंटिन्यू आमची व्हिडिओ बघायला भेटतील. आता आम्ही असेच ब्लॉग काढू, छोटे छोटे गाणं होय, पण तुमच्यापर्यंत आम्ही मेमोरीज पोहोचू. येस, 100%. आम्हाला इथे कोणता गाव आहे हा? पळसपा फाटा. तिथेच ट्रॅफिक लागलेली आहे खूप. बघूया आता कधी पोहोचतोय आपण. ही चालती ट्रॅफिक आहे पण. तर किती वेळ लागेल या ट्रॅफिक मध्ये? आता काय आता जास्त आहे. आम्ही खालच्या रस्त्याने जाणार आहोत खोपोली मार्गे, कारण का आम्ही जाणार आहोत आता महडला. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ आणि तसेच कारल्याला निघू. पण एवढी ट्रॅफिक झाली ना इथे का एकदम गाडी स्लो 10च्या स्पीडने 20च्या स्पीडने चालू आहे. बघू आता कधी पोहोचतोय. आम्ही आता नडालला आलो. खूप महिन्यापासून आमचं स्वप्न होता का सोबत येणं झालं नाही. आज लग्नाच्या अगोदर येणार होतो मी, साखरपुड्याच्या अगोदर. हां, पण ते आज पॉसिबल झालं. साखरपुड्याला 1 वर्ष झाला आज. त्या निमित्ताने मी आलो दादा. दोघे आम्ही मॅचिंग झालेलो आहेत, ब्लॅक बघू शकते. आणि सनकेस खूप छान वाटतंय. ऊन जास्त आहे पण, आणि गर्दी कमी आहे कारण का दुपारी आलोत आम्ही. तरी पण वाजलेत 3:30. खूप छान दर्शन झालं. 5 मंदिर आहेत नडालला. तर पहिलं साईबाबांचं झालं, नंतर गणपती बाप्पाचं झालं, नंतर झालं हनुमंताचं, नंतर शिवशंभूंचं आणि आत्ता तुळजापूर भवानी मातेचं. तर मंदिरातच बसलो. खूप छान वाटते इथे. थंड वातावरण झालेलं आहे. 1 वर्ष झालं यायला निघलो. आज साखरपुड्याला वर्ष झाला. त्यानिमित्ताने आम्ही आलो इकडे. आता नडालला आलो. आता आम्ही जाऊ महडला, तिकडनं कारल्याला जाऊ आणि 7ची आरती भेटेल ही इच्छा आहे आमची. बघूया कसा वेळ होतोय कसा नाही. आणि तुम्ही कंटिन्यू राहा आमच्यासोबत. लाईक शेअर सबस्क्राईब करा. हां, दर्शन खूप छान झालंय. 100%. ऊन भरपूर आहे पण, आणि गर्दी नाही आहे काहीच. हे 5 मंदिर आहेत. खूप वर्षानंतर फेरी झाली. इकडे काय नाही, शेत आहेत. पावसाळ्यात खूप छान लोकेशन होते इथे. पूर्ण ग्रीनरी आणि इथून धबधबे वाहतात.
खूप छान मूर्ती आहेत. ही कॅन्टीन आहे नडालमध्ये. इथं नाश्ता भेटतो खूप छान. वडापाव असतात आणि चाय कॉफी असते. आणि हा परिसर खूप छान आहे. आता महडला आलो तर आम्ही नडालवरून. बघूया किती गर्दी आहे. वाजलेत तर 4:30. गर्दी किती भेटूया बघू. आणि इकडनं बहुतेक आम्ही इथे जाऊ खोपोलीला गजानन हा गेलो तर फिक्स नाहीये. गजानन महाराजांच्या मठात. हां गजानन महाराज. गाड्या तर दिसतात भरपूर. गर्दी किती आहे बघूया आपण. गरम गरम वडापाव येताना खाऊ. तर आता मी महडला पोचलेलो आहोत. किती गर्दी माहिती नाही. गाड्या तर भरपूर लागल्यात. असते असते आता सगळं दर्शन घेत घेत कार्याला पोहोचलो. स्टॉल लागलेत. गर्दी एवढी वाटत नाही. चालतीलाही नाही पूर्ण. आतमध्ये पण आहे पूर्ण. फिरतीलाही नाही. थांबत नाही जास्त. अर्धा पाऊण तास जास्त लागेल. आम्ही पत्रिका ठेवला येणार होतो पण जमलाच नाही. कारल्याला गेलो डायरेक्ट. आता आलो डायरेक्ट. खूप छान दर्शन झाला. 1 तास गेला तरी पण आमचा आरामात गेला. 1 तास गेला. आम्ही 4:30ला गेलो. आता 5:30 वाजायला आलेत. आणि एवढा छान दर्शन झालं ना. मन प्रसन्न वाटलं. मन सोक्त. तिथपर्यंत थांबलो आम्ही. म्हणजे असं कोण बोललं नाही करता आज. शांतपणे दर्शन घेऊन मंदिरात उभे पण होतो आम्ही बाप्पाजवळ. छान वाटलं. गावदेवी आईचं मंदिर आहे. आई माऊलीचा उदय. तर काय पितो. कशी टेस्ट आहे. आपलं नॉर्मल असतं तशी. तर मग वेगळं लागतं थोडी. माझी बायको बोलली वेगळं. गरम गरम मिक्स भजी आणलेली. तर टेस्ट करून सांगा कशी लागते. कुठली करू. कोणती पण. नाही आवडत. ओर गरम आहे ना. कशी आहे टेस्ट. क्रंची ज्युसी. तर आम्ही आता नाश्ता केला आणि आता निघालो थेट कारल्याला जायला निघालो. तर छान दर्शन झाला. गर्दी होती. 1 तास लागला तरी लाईनीला. पण छान दर्शन झाला. 1 तास नसला लागणार. आम्ही तो मठ पण केला असता. कुठला मठ. गगनगिरी महाराजांचा मठ केला. घाट चालू झालाय. आता वाजलेत 6:15 झालेत. 7ची आरती. लवकर जाण्याचा प्रयत्न करू. आरती भेटेल ही आशा आहे. तर 100% भेटेल. आणि खूप छान वाटते खालच्या रस्त्यातून पण जाऊन. मागे पण गेलेलो तेव्हा पण खालच्या रस्त्यातून गेलो. येताना वरून आलेलो. खूप छान वाटतं. पण मागे पावसाळ्यात गेलेलो. आता सगळा सुका इकडे. ग्रीनरी नाही आहे. बघा रस्ता दाखवू. रस्ता आहे ना. काहीच लोकांना आपल्या पूर्ण धुक्का आहे. आमच्याकडे अर्धा तास राहिलाय फक्त. अर्ध्या तासात आम्हाला कारल्याला पोहोचायचं आहे. कारण का आरती पाहिजे आम्हाला. 7ची आरती. फायनली आईच्या मंदिराजवळ आलोत. गाडी सुद्धा लावली. आरतीचा टाइम झालाय. 7 वाजलेत. आता